विधानसभेत आज अर्थसंकल्पातील अनुदानांच्या मागण्यावर चर्चा होऊन त्या मंजूर करण्यात आल्या। तसंच विनियोजन विधेयकही मंजूर करत राज्याच्या अर्थसंकल्पाला सभागृहानं मान्यता दिली। त्याआधी राज्यात गेली अनेक वर्ष जुन्या बांधल्या गेलेल्या मात्र कामं अपूर्ण राहिलेल्या धरणांच्या कामासाठी प्राधान्यक्रम ठरवून ते पूर्णत्वाला नेण्यात येतील, अशी माहिती गोदावरी कृष्णा खोरे विभागाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत दिली। मुंबईत सुरू असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची आहेत। संपूर्ण मुंबई खोदून ठेवली आहे, कामं रखडली आहेत। या सर्व विषयांवर अध्यक्षांनी सोमवारी बैठक घेण्याचे निर्देश दिले। याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली। मुंबई महानगरपालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जबद्दल जबाबदार कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्यासह त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल आणि त्यांना आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवली जाईल, अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली।